शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. आणि आता आपण आहोत ते म्हणजे नवी मुंबईमध्ये पनवेलला आलोय. थोडंफार काम होतं आणि आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे आपला, कारण की आज आपण जाणार आहोत ते म्हणजे नवीन फ्लॅट बघायला. तर कशी आहे प्रॉपर्टी, कुठे आहे, लोकेशन काय आहे, ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. सो व्लॉग कंटिन्यू बघा. आपली ओला येते, बायको बोलते ट्रेनचा प्रवास मला जमे नाही, मग बायकोसाठी ओला बुक केली. येते का नाही काय माहिती, रिक्षाने जायला लागते. अरे मग यांग ट्रेन करायला पाहिजे, इथेच आहे पनवेल मध्ये. आणि आता ऊन पण जास्ती आहे, मेकअप खराब बोलणी म्हणून ओला बुक केली. मेकअप केलाय. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी पण खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चला मित्रांनो, आपली ओला आली. आता डायरेक्ट आपण ऑफिसला गेल्यानंतर भेटू. आतलो मित्रांनो, पोचलोय ते म्हणजे आता कामोठ्याला. आणि कामोठ्याला कुठे पोचलोय हे बघा, प्रॉपर्टी नेटवर्क यांच्या ऑफिसला पोचलोय. आणि खांदेश्वर पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे तो म्हणजे कामोठ्याला यांचं ऑफिस. तर आता आपण ऑफिसमध्ये जाऊ, सरांना भेटू आणि त्याच्यानंतर आपण साईट व्हिजिटला कुठे जाणार आहोत ना ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. चला. सो आता आपण ऑफिसमध्ये आलोय आणि आपल्यासोबत आहेत ते म्हणजे प्रवीण सर. आपलं फोनवर बोलणं झालंय आणि मी माझ्या वाईफला घेऊन आलोय ते म्हणजे आता फ्लॅट दाखवण्यासाठी. तर आज आपल्याला कोणत्या कोणत्या प्रॉपर्ट्या बघायला भेटतील. आज जर तुम्ही बघायला गेलात ना, मी आपलं जसं कॉलवरती मी तुम्हाला डिटेल्स पाठवले होते, ते करंजडेमध्ये कृष्णा रेसिडेन्सी आणि त्यानंतर पुष्पक नोड 1 मधल्या आपल्या साई सॉलिटरी या प्रोजेक्टबद्दल. तर दोन्ही प्रोजेक्टची मी तुम्हाला बेसिक पूर्णपणे डिटेल्स देतो, त्यानंतर तुम्ही साईट व्हिजिट करूया, आल्याच नंतर आपण डिस्कस करूया. चालेल, ठीक आहे. तर आपण ज्याबद्दल प्रोजेक्टबद्दल बोललो तो आहे आपल्या प्रोजेक्टचं नाव कृष्णा रेसिडेन्सी. हा आपला सेक्टर 2A मध्ये येतो. G+7 ही बिल्डिंग आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलात, फ्रंटेड साईडला आपण 2 फ्लॅट दिलेले आहेत. एका फ्लोअरवरती 9 फ्लॅट आपण दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समोर आपले शॉप्स आहेत आणि इंटरनली शॉपचं वॉशरूम टॉयलेट दिलेलं आहे. त्यासोबतच आपण एंट्रन्स लॉबी एकदम चांगली दिलेली आहे, ड्रायव्हर रूम पूर्णपणे वेगळी दिलेली आहे आणि पार्किंगची प्रॉपरली व्यवस्था केली गेलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी की फ्लॅटच्या संदर्भात आणि आतमध्ये आपल्याला काय काय हवं, तर एकंदरीत सांगायचं गेलं तर लिव्हिंग एरिया पण एकदम मोठा आहे तुमचा. त्यासोबत किचनमध्ये पण एकदम स्पेशियस आणि बेडरूमसुद्धा तेच मोठा स्पेशियस येतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या बेडरूमला पण छज्जा येतो सर, किचनला पण अटॅच छज्जा येतो आणि लिव्हिंगला बाल्कनी येते. बेडरूमच्या आतमध्ये तुमचं वॉशरूम टॉयलेट येतं, म्हणजे तुमचं एकंदरीत मास्टर बेडरूम हा होऊन जातो. आणि हा तुमचा कॉमन वॉशरूम टॉयलेट. तर साधारणतः याच्यामध्ये सांगायचं असं आहे की ज्या फ्लॅटमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी फुलफिल व्हायला पाहिजेत किंवा जे काही आपण एक प्रॉपरली वास्तू बघतो तर ही पूर्णपणे तुमच्या इकडे रिक्वायरमेंट्स फुलफिल होऊन जातात. एकतर मार्केटमध्ये बिल्डिंग येते आणि एकंदरीत तुम्हाला हवा तसा फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये भेटून जातो. हा आपला जर साई सॉलिटर प्रोजेक्ट आहे. G+9 ही बिल्डिंग आहे. सेक्टर 1 मध्ये हा प्रोजेक्ट येतो आपला. याच्यामध्ये जर बघायला गेला तुम्ही कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल आहे, म्हणजे खाली शॉप तर आहेत, प्लस फर्स्ट फ्लोअरवरती सुद्धा आपण काय दिलेलं आहे, ऑफिसेस स्पेस दिलेलं आहे, म्हणजे तिकडे सुद्धा तुमचे कमर्शियल ऑफिस येऊन जातात. यामध्ये पार्किंगची व्यवस्था जर बघायला गेलात तर हायड्रॉलिक पार्किंगची सुविधा आपण यामध्ये दिलेली आहे. एकावरती 1-3 गाड्या पार्क होऊ शकतात, अशा पद्धतीने हायड्रॉलिक पार्किंगची सुविधा या ठिकाणी दिलेली आहे. एंट्रन्स लॉबी मोठी आहे. 1-1 त्यांच्या 2 लिफ्ट आपण दिलेल्या आहेत. एका फ्लोअरवरती सुद्धा 9च फ्लॅट आहे, तरी सुद्धा आपण 2 वेगळ्या आणि मोठ्या लिफ्ट दिलेल्या आहेत, म्हणजे 1 टनच्या 2 लिफ्ट येऊन जातात. बरोबर. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सर, यामध्ये जर बघायला गेलात तुम्ही तर लिव्हिंग, किचन आणि तुमचा बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे. इंटरनल वॉशरूम टॉयलेट, इव्हन किचनचा समोर तुमचा ड्राय बाल्कनी येते, जिकडे तुम्ही वॉशिंग मशीन किंवा मग बाकीच्या गोष्टी ठेवू शकता. आणि लिव्हिंगमध्ये तुमच्या अटॅच बाल्कनी येते. तर मोठे आणि प्रशस्त फ्लॅट आहेत. एकदा तुम्ही साईडवरती बघून आलात तर तुम्हाला प्रॉपरली आयडिया येईल. वैभव आणि वेदांत सर आहेत, त्यांना मी तुमच्यासोबत पाठवतो. एकदा तुम्ही बघून या, आल्याच नंतर मग आपण डिस्कस करूया. ठीक आहे, चालेल सर, थँक्यू. तर चला मित्रांनो, आता आपण चालू आहे ते म्हणजे साईट व्हिजिटला. तर मित्रांनो, आता पोहोचलोय तर म्हणजे आपण करंजडेला आणि आपल्यासोबत सर आहेत. सर, काय नाव तुमचं? माझं नाव सर वैभव सपकाळ. आणि आपण आता एक्झॅक्टली कोणत्या लोकेशनला? आता आपण आलो आहोत सर करंजडे सेक्टर 2A ला, जिथून डीमार्ट रेडी 1-2 मिनिटाच्या चालून अंतरावर आहे आणि तिथंच आपली साईट आहे सर अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. सध्याला ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये रेडी झालं बघा. ही कृष्णा रेसिडेन्सी म्हणून आपली अशी साईट असणार आहे. हे 2 एंट्री गेट, 7 मॅचची बिल्डिंग आणि 4 कमर्शियल शॉप. आता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असल्यामुळे ना तुम्हाला स्लॅब वाईज पेमेंट करायला भेटेल, म्हणजे तुम्हाला फायनान्शियल बर्डन कोणते येणार नाही.
कारण की जेवढं तुम्ही वेळ गुंतवताय तेवढंच तुम्हाला कमी बजेटमध्ये भेटेल. इथं आपलं एंट्री गेट असणार आहे. ह्या साईडला एक एंट्री गेट आहे आणि त्या साईडला एक एंट्री गेट आहे. ही आपली 7 मजल्याची बिल्डिंग येते. इथं तुम्हाला 6 कमर्शियल शॉप्स बघायला भेटतील. प्रोजेक्टमध्ये सर आपल्या 2 लिफ्ट आहेत. दुसरी म्हणजे बघा ही 7 मजल्याची बिल्डिंग आहे, म्हणजे 2 प्लॉटचा एक प्लॉट साईज केलेला आहे आपण या ठिकाणी. हायड्रोलिक प्रेस पार्किंग असणार आहे. एका मजल्यावर सर आपल्या टोटल येतात असे 10 फ्लॅट असणार आहेत बघा. ह्या 2 लिफ्ट येतात आणि हे टोटल असे 10 फ्लॅट असणार आहेत आणि ह्या साईडला शॉप्स आणि हा आपला 15 मीटरचा रोड. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट बघितली सर पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये, तर 76 नंबरची जी NMMT बस आहे ना, ती आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त 2 मिनिटं चालवून अंतरावर आहे. जिथं ऑटो स्टँड पण आहे. 20 रुपये पर शीट घेतात पनवेल स्टेशनसाठी. पनवेल स्टेशनला जायला आपल्याला फक्त आणि फक्त 8 ते 10 मिनटं लागतात. आणि पनवेल स्टेशन जे आहे सर, तुम्ही बाय ड्राईव्ह गेलात ना, मोजून तुम्हाला 8 ते 10 मिनिटाच्या वर टायमिंग नाही लागत आहे. म्हणजे आपला तेवढा वेळ पण वाचतोय. तेवढा वेळ पण वाचतोय आणि कमी बजेटमध्ये स्टेशनच्या जवळ आजकाल प्रॉपर्टी भेटणं सर खूप अवघड झालं आहे. वरून एकदा इथे एअरपोर्ट सुरू झालं सर, ह्या साईडला जे एअरपोर्ट आहे इथून एक 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर एकदा एअरपोर्ट सुरू झालं की तुम्हाला इथं 24 तास रहदारी बघायला भेटेल. जेणेकरून आपल्या जे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी त्या सर्व सोयीसुविधा आपल्याला उपलब्ध होऊन जातील. सर्वात महत्त्वाची गोष्ट सर, जे सर्वप्रथम म्हणजे ज्यांचं घेणारं पहिलं घर आहे त्यांच्यासाठी आम्ही खास म्हणजे PMI पंतप्रधान आवास योजना जी आहे 2.0 त्यासाठी आम्ही हे करून देतो, म्हणजे फॉर्म फिलअप वगैरे सगळं त्यांचं डॉक्युमेंटेशन आम्ही करून देतो. तुम्ही प्रॉपर्टी बघताय, नॉर्मली तुम्ही प्रॉपर्टीमध्ये काय बघता सर की प्रॉपर्टी तुमची लिगल आहे का नाही, तुम्हाला कनेक्टिव्हिटी आहे का नाही. आणि तुम्ही आज जर 40-50 लाख रुपये गुंतवताय तर उद्या तुम्हाला त्याचे रेट म्हणजे तुम्ही तर बघा 70 ते 80% जी रक्कम आहे सर प्रॉपर्टीसाठी ती बँकेकडून लोन घेता आणि बँकेचा तो बिझनेस आहे लोन देणं, ती त्याच्या इंटरेस्ट चार्ज करते. मग महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जो इंटरेस्ट पे करताय तर तुम्हाला म्हणजे बोलतात ना प्रॉपर्टीची तुमच्या व्हॅल्यू वाढते का नाही. नॉर्मली आजपर्यंत तरी असं कधी झालं नाही सर की प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी झाली. आणि वरून इथं 14 माळ्याचे पण आजूबाजूला टावर वगैरे झालेले आहेत. फ्लाइंग झोनच्या पण अंडर येत नाही आपला प्रोजेक्ट सर एवढा. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीसाठी पण महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे सर. आणि बघा सर, एक तुम्ही घर घेता ज्या 3 मी तुम्हाला बोललो की गोष्टी आपण लिगल आहे का नाही ते बघतो. तर लिगलायझेशनच्या बाबतीत बघायला गेलात ना सर, आपला जो प्रोजेक्ट आहे ना 100% क्लिअर टायटल आहे. तुम्हाला कोणतीही बँक 90 ते 95% लोन सँक्शन करून देते SBI. आणि वरून आजकाल तर डेव्हलपर्स लोन करून देतो, म्हणजे आम्हीच तुम्हाला लोन करून देणार आहे सर. ओके, म्हणजे कोणत्या प्रकारची फसवणूक वगैरे होणार नाही. फसवणूक वगैरे नाही ह्याची खात्री आहे सर. कारण की सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्याची जमापुंजी असते ती रूम घेताना संपूर्ण लावत असतो. बरोबर सर. नॉर्मली सर आपला प्रोजेक्ट बघायला गेलात ना तर ट्राय पार्टी आहे पूर्णपणे, ज्यात लँड ओनरचा कोणताही हात नाही आहे. पूर्णपणे लिगल प्रोजेक्ट आहे. SBI बँक पण तुम्हाला किंवा SBI घ्या किंवा HDFC बँक घ्या, कोणतीही नॅशनलाइज बँक तुम्हाला 90 ते 95% लोन सँक्शन करून देते पूर्णपणे. आणि जर बँक सर एखाद्या प्रोजेक्टला लोन देते ना तर ती प्रॉपर्टी 100% क्लिअर टायटल काय आहे, कारण की बँकेची लीगल टीम, व्हॅल्युएशन टीम ती याची ते प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन काढते, लिगलायझेशनचे डॉक्युमेंट चेक करते. कारण की आपल्यापेक्षा रिस्क जास्त आहे सर बँकेची, कारण की बँकेचा जो बिझनेस आहे लोन देणं त्याने ते इंटरेस्ट कमवणार आहे, तो त्या बँकेचा बिझनेस आहे. आणि जर समजा प्रॉपर्टी लिगल नसेल तर ती ऑप्शन करून त्यांचं रिकवर पण करू शकत नाही. जर लोन जर जो होम बायर त्यांनी लोन जर प्रॉपरली पे नाही केलं, EMI प्रॉपरली पे नाही केलं तर बँक ती ऑप्शन पण करू शकत नाही लिगलायझेशन असल्यामुळे. तर आम्ही जे तुम्हाला लोन करून देणार आहे ना सर, ते SBI आणि HDFC अशा नॅशनलाइज बँकेकडूनच लोन करून देणार. कसं जसं आपला स्लॅब चढणार आहे ना तसं तुम्ही स्लॅब वाईज पेमेंट करू शकता. मग स्लॅब वाईज पेमेंट केल्यामुळे होईल काय की तुम्हाला ना कोणतं फायनान्शियल बर्डन येणार नाही. 1 वर्ष जे आहे तुम्ही सुरळीत पेमेंट करू शकता आणि तुम्ही जे काही EMI जातील आणि जेव्हा OC भेटेल त्यानंतर जो तुमचा काय फायनल EMI असेल त्या पण तुम्हाला कन्सेशन भेटेल. आणि जर हे तुमचं घेणारं पहिलं घर आहे सर तर लेडीज कॉम्प्लिकेट असल्यामुळे तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेचा फायदा पण भेटेल. हे बघा सर, जिथं आता आपण आपली प्रॉपर्टी आहे तिथून आपण 2 मिनटं चालत आलो. 2 मिनटं चालत आलं की डिमार्ट रेडी आहे. आणि ज्या काय आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी, हे मेडिकल आहे, पुढे डेंटल आहे. त्या बघा तिथं क्लो म्हणून लिहिलं ते डेंटल आहे. इथं आपलं 76 नंबरचं NMMTचं बस स्टॉप आहे. हा पूर्णपणे मार्केट एरिया जो की तुम्हाला एक 2 ते 4 मिनटं चालून आहे प्रॉपर्टीपासून 2 मिनटं चालत त्या पूर्णपणे मार्केट एरिया. तुम्हाला कुठेही लांब जायची गरज नाही. इथून सरळ गेला तुम्ही राईट घेतलात की तिथं आपला येतो सर हॉस्पिटल येते एक, आणि पुढेच कोठारी इंटरनॅशनल स्कूल आहे. चला कोठारी इंटरनॅशनल स्कूलपर्यंत जाऊयात आपण. आता नॉर्मली बघा सर, आपण बघितलं मार्केट एरिया पण आहे, पण बँक ATM सगळं जवळ आहे तुम्हाला. ऑटो जरी बघायला गेलं तर 20 रुपये पर शीट घेते पनवेल स्टेशनपासून. ऑटोचं पण काय तुम्हाला एवढा प्रॉब्लेम नाही आहे सर. बाकी KFC त्या मागं एक लेन्सकार्ट म्हणून असे मोठे म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी आहेत म्हणजे रिटेल मार्केटमधल्या, त्या पण इथं काम करतात सध्याला. बघा सर, हे आहे कोठारी इंटरनॅशनल स्कूल. आपल्या प्रॉपर्टीपासून किती वेळ चालून आहे सर, एक 3 ते 4 मिनटं लागले आपल्याला चालत यायला. म्हणजे 3 ते 4 मिनटं तुम्हाला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल सगळं अवेलेबल आहे सर. राहिली गोष्ट स्टेशनची, तर स्टेशन तुम्हाला तेच जेवढं वेळ आपल्याला चालत यायला लागलं 5 मिनटं तेवढंच 5 ते 6 मिनटाच्या ड्राईव्हवर तुम्हाला खांदेश्वर आणि पनवेल स्टेशन आहे. लोक जर बघायला गेलात ना, इथून लोक जॉबला कुठे जातात सर, BKCला जातात, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला. सेम तसं बेलापूर खारघर कॉम्प्लेक्स बनते सर BKC 2 म्हणून, जे की इथून म्हणजे आपली जे लोकेशन आहे करंजाड आहे तिथून एक 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इन फ्युचरमध्ये तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही सर जॉबसाठी. आणि एकदा इथे एअरपोर्ट आलं की इथं हॉटेल बिझनेसेस म्हणजे खूप साऱ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत. मग तिथे तेवढ्या जॉब वेकेन्सीज पण येणार सर. मग जर एकदा इथं एअरपोर्ट वगैरे सुरू झालं ना, तर आपल्याला जरी काही फायदा नसला तरी आपल्याला म्हणजे त्याचा डेली लाईफमध्ये यूज नसला
तर त्याच्यामुळे जॉब वेकेन्सीज येणार, आपली डेली लाईफ जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बोलतो आपण ते इन्क्रीज होणार सर. तर मित्रांनो पहिली प्रॉपर्टी आपण बघून आलोय. सर आता आपण कुठली प्रॉपर्टी बघायला आलोय? आता ही जी आपण बघतो सर, ही आपल्या प्रॉपर्टीचं नाव आहे साई सॉलिटेअर. 9 माळ्याची बिल्डिंग आहे. जी आपण पहिली बघितली ती 7 माळ्याची बिल्डिंग आहे. प्रॉपर सेक्टर 2A मध्ये. ही पुष्पक सेक्टर 1 मध्ये आहे सर. बाजूलाच कॉलेज आहे आणि समोर बघा सर JNPT हायवे. तुम्हाला जो लाईफ टाईम ओपन व्ह्यू राहणार आहे तो JNPT हायवेचा राहणार आहे. हायवे फेसिंग बिल्डिंग आहे आणि समोर हा जो आपल्याला सर्व्हिस रोड आहे तो 9 मीटरचा आहे सर. आणि जवळ तिकडे ऑटो स्टँड आहे. आणि ही जी हे जे बोलतात ना सर लोकेशन आहे, हे असं लोकेशन आहे जिथं ओपन लँड जास्त अवेलेबल नाही आहे. इथे एक म्हणजे सिडकोने काही टेंडर प्लॉट दिलेले आहेत, त्याच्यावरती नवीन इथं कोणते कन्स्ट्रक्शन होणार नाही. लिमिटेड कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर ना सर हा हायवेची एक खासियत तुम्हाला सांगतो सर. हे बघा इकडे पुढे गेला जुना मुंबई पुणे हायवे आणि मुंबई गोवा हायवे मोजून तुम्हाला एक 5 मिनिटाच्या ड्राईव्हवर आहे ते. आणि इथं तुम्ही सरळ गेला तर 8 ते 10 मिनिटाच्या ड्राईव्हवर तुम्हाला अटल सेतू आहे. म्हणजे अटल सेतू, जुना मुंबई पुणे हायवे आणि मुंबई गोवा हायवे तुम्हाला एका लाईनीत भेटतात. होऊन इथून तुम्हाला कळंबोली सर्कलला किंवा MGM हॉस्पिटलला जायचं आहे. मोजून तुम्हाला जे टायमिंग लागणार ना सर 8 मिनिटाच्या वर नाही लागणार. ते प्रशस्त असं एंट्री गेट आहे. म्हणजे तुम्हाला 2 गाड्या ॲट अ टाईम येऊ शकतात एवढी एंट्री गेट आहे. वरून जी आपली बाजूची बिल्डिंग आहे सर त्याच्यात आणि आपल्या बिल्डिंगमध्ये अंतर आहे सर कमीत कमी 15 मीटरचं अंतर आहे. आणि वरून ह्या ज्या बिल्डिंगची ना सर ह्या साईडला बघा भिंत आहे, खिडक्या नाही आहेत. मग तुमची ह्या साईडला जी प्रायव्हसी ती लाईफ टाईम मेंटेन राहते. प्रायव्हसीमध्ये तुम्हाला कोणता इश्यू येत नाही. आता प्रॉपर्टी जर आपण बघा गेलेत ना आपली ग्राउंड आणि पहिलं फ्लोअर म्हणजे G+1 जे आहे ते कमर्शियल आहे. आणि आता जर आपण आतमध्ये येतो ना सर तर आपल्या प्रॉपर्टीची प्लॉट साईज बघा सर. लँड पार्सल खूप मोठा आहे. म्हणजे 2 प्लॉट आहे त्या मिळून 1 प्लॉट केलेला आहे. म्हणजे इथं 2 बिल्डिंग आरामशीर झालेल्या असतात पण ते आपण एकच बिल्डिंग बनवली. 9 माळ्याची प्रशस्त असते बिल्डिंग बनवली ज्यात तुम्हाला हॉल, किचन, बेडरूम 3 मोठे भेटत आहेत. आतमध्ये जाऊन प्रॉपर्टी बघूयात. सिक्युरिटीचं कॅबिन वगैरे किंवा त्यांचा सेटअप येईल. तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये सर ज्या लिफ्ट भेटत आहेत ना त्या 2 लिफ्ट भेटतात 1000 टन कॅपॅसिटीचे. ही बघा ही पहिली लिफ्ट आहे. ॲट अ टाईम इथं 8 ते 10 माणसं म्हणजे ये जा करू शकतात. आणि ही दुसरी लिफ्ट आहे सर. दोन्ही लिफ्टची जर तुम्ही एरिया बघितलात ना तर ॲट अ टाईम म्हणजे 1000 टन कॅपॅसिटीची कोणती मोठी वस्तू तुम्हाला गोष्ट जाऊन घेऊन जायची असेल सामान वगैरे तेही घेऊन जाऊ शकता. आणि 8 ते 10 माणसं ॲट अ टाईम येतात लिफ्टमध्ये ये जा करू शकतात. ती अशी प्रशस्त अशी लिफ्ट दिली. वरून जो आपला लिफ्टचा एरिया आणि पॅसेज एरिया आहे त्याला आपण लाईट बॅकअप तर देतोच देतो. वरून तो बघा तिथपर्यंत आपला प्लॉट साईज असेल पूर्णपणे. तुम्हाला पार्किंग वगैरेला कोणत्या ह्यात इश्यू येणार नाही. सर आता आपण आलो आपल्या प्रोजेक्टमध्ये तर बघा हे तुमचं प्रशस्त असा पॅसेज एरिया असेल. हे 2 लिफ्टचे जे मी बोललेलो ते लिफ्टचा एरिया. आणि महत्त्वाची गोष्ट सर तुम्ही नोटीस करून घ्या हे आपलं जे काय बांधकाम आहे सगळं बांधकाम सर विटांचं आहे. म्हणजे आपण ब्लॉकचे वगैरे बांधकाम नाही केले. विटांचं बांधकाम मजबूत असं म्हणून आपण विटांचं बांधकामच करतोय सर. तर फ्रंट हँड साईडला ना सर आपला 2 BHK येतो. 2 BHK बघायचं ना. हां आता आपण 2 BHK बघतोय सर. तर 2 BHKला जर बघायला गेलात ना बघा बाहेरच तुम्हाला सर एवढं असं प्रशस्त शिवरॅक वगैरे ठेवण्यासाठी जागा भेटते. जर तुम्ही आतमध्ये आलात ना तर हा बघा सर हा इथून आपला 2 BHK सुरू होतो. हा तुमचा 16x9चा प्रशस्त असा हॉल आहे सर. बघा इथपर्यंत तुमचा हॉल येतो आणि प्लस हॉलला बाल्कनी येते. आणि पुढे जा हा तुम्हाला व्ह्यू दिसतोय हा लाईफ टाईम ओपन व्ह्यू राहणार आहे. हा बघा मित्रांनो हॉल बघा किती प्रशस्त आणि मोठा हॉल आहे. आणि समोर विंडो बघा किती मोठी आहे. समोर उभा राहा ना तिथे. हा बघा साईज समजून जाईल तुम्हाला. बघा हा हॉल आणि वरून हा जो तुम्हाला व्ह्यू भेटतो ना सर हा तुमचा लाईफ टाईम ओपन व्ह्यू आहे पूर्णपणे. हा जो JNPT हायवेचा व्ह्यू आहे जो पुढे तुम्हाला अटल सेतूला कनेक्ट करतो हा लाईफ टाईम ओपन व्ह्यू. वरून जरी बघायला गेलं तर 3 फुटाची बाल्कनी आहे तुम्हाला प्रत्येक फ्लॅटला. बघायला गेलं ना हे तुमचं बघा पहिलं बेडरूम येतं. मास्टर बेडरूम आहे सर हे तुमचं. हे बघा हे तुमचं 10x10चं बेडरूम आहे आणि प्लस ते मला वॉशरूम टॉयलेट पण दिलेले आहे. आणि समोरचा व्ह्यू तुम्हाला लाईफ टाईम ओपन भेटते. तसंच जर आता आपण किचनमध्ये बघायला गेलेत ना तर आपलं बघा सर 10x8चं किचन आहे. पूर्णपणे डबल प्लॅटफॉर्ममध्ये असं आपलं किचन येते. हे दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये किचन असणार आहे. आणि मग ही तुमची येते सर बाल्कनी प्रशस्त अशी ड्राय बाल्कनी तुम्हाला. इथं वॉशिंग मशीन वगैरे पण तुम्ही ठेवू शकता. किचनला पण बाल्कनी आहे मित्रांनो. हे बघा सर ज्या लोकेशनला ना प्लॉट साईज खूप लिमिटेड आहे म्हणजे लँड पार्सल जास्त अवेलेबल नाही आहे त्यातल्या त्यात असा 2 BHK जो फ्रंट हँड साईडला आहे त्याला ना रिसेलला खूप चांगलं मार्केट भेटेल तुम्हाला. म्हणजे इथे जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ना तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. बिल्डिंग जेव्हा सर आपली पूर्णपणे रेडी होणार आहे ना तेव्हा अशी बिल्डिंग दिसते बघा सर पूर्णपणे आपली. हे आपलं कॉमन वॉशरूम टॉयलेट आहे. हे जे आहे ते आपलं पहिलं बेडरूम आहे. बेडरूमची जरी तुम्ही साईज बघितली तरी प्रशस्त असा आपला हा बेडरूम आहे. आणि प्लस बेडरूमला पण ही बाल्कनी येते. म्हणून समोरच्या बिल्डिंगची सर विंडो नाही येते. म्हणजे जी समोरची बिल्डिंग आहे त्याची खिडकी नाही आहे. मग आपली प्रायव्हसी मेंटेन राहते भिंत. आणि ह्या बिल्डिंगमध्ये म्हणजे इथं विंडोमध्ये जरी तुम्ही उभं राहिला तरी तुम्हाला ह्या साईडचा व्ह्यू कॅप्चर होतोय. ह्या साईडून जर पूर्णपणे बघायला गेलं तर हायवेचा व्ह्यू भेटतोय. पूर्णपणे करंजाडे सिटीचा व्ह्यू भेटतो सर तुम्हाला. होतं तुम्हाला कशी वाटली साईट? गरजेच्या वस्तू आहेत किंवा हॉस्पिटल झाले, कॉलेज झाले, हायवे झाला तर ते सर्व जवळपास आहेत त्याच्यामुळे चांगली वाटली. हां सर आता महत्त्वाची गोष्ट कशी माहिती आहे का सर तर तुम्हाला म्हणजे सर्वात पहिलं मला हे विचारायचं सर कनेक्टिव्हिटीबद्दल जर तुम्हाला कोणता डाऊट नाही आहे ना? नाही. आणि आता बघा सर कसं आहे माहिती आहे का म्हणजे बाकीच्या लोकेशनला जर तुम्ही प्रॉपर्टी बघायला गेलात किंवा दुसऱ्या कुठे साईट व्हिजिटला गेलात ना तर तुम्हाला प्रशस्त असा सॅम्पल फ्लॅट बनवून दाखवलेला असतो. एकदम म्हणजे त्याची सजावट केलेली असते चांगली तर ती तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी. पण इथं जी आपली प्रॉपर्टी घेताना जी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट बघतो सर लोकेशन आणि तिथली कनेक्टिव्हिटी तर ती तुम्हाला आवडली. तर म्हणजे इथं मला तुम्हाला माझी कोणती कन्व्हिन्स करण्यासाठीची गरज नाही भासली सर. म्हणजे जे काही तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी जसं तुम्ही बोलात की तुम्हाला जवळपास दिसल्या त्या अवेलेबल आहेत सर.
म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या ते म्हणजे सांगायची गरज नाही. हा, ते सांगायची दिसतं गरज आपल्याला नाही, दिसते आपल्याला, म्हणजे कन्व्हिन्स करायची एवढी जास्त गरज नाही. म्हणून आपण असं कोणता सॅम्पल फ्लॅट वगैरे नाही बनवत सर. जो ऍक्च्युअल फ्लॅट आहे जो तुम्हाला भेटणार आहे तो आहे तसा दाखवतो. म्हणून स्पॉट बुकिंगला ना आम्ही तुम्हाला मॉड्युलर किचन करून देतो सर. आता बघा सर, हे आहे आपलं नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट, म्हणजे जे आता बनते ना सर, याची मेन एंट्री उल्वेकडून आहे सर, आणि ही बॅक साईडची आहे. आता इथून बघा सर, तुम्हाला ते जर बघायला गेलात ना, ते बेलापूर आहे बघा सर. ते लांब आहे, म्हणजे इथून एवढं प्रॉपर दिसणार नाही, पण बेलापूर पासून नंतर हे आपलं आलं सर खारघर नंतर कामोटेच्या मागं कळंबोली सर. ह्या साईडला खांदा कॉलनी, न्यू पनवेल, आणि मग आपलं करंजाड आहे. म्हणजे हा जो लँड पार्सल आहे ना सर, जो भूभाग आहे तो एकदम, म्हणजे जो लँड पार्सल तो प्लेन आहे, भूभाग सपाट आहे. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही सर. कळंबोली सर्कल बघितलं ना, तर कळंबोली सर्कलची पण डेव्हलपमेंट होते. म्हणजे कळंबोली नितीन गडकरी जे आहेत आपले रोड मिनिस्ट्रीचे अध्यक्ष, त्यांनी 750 करोडचा प्लॅन जो सँक्शन करून दिलेला आहे की एका फ्लायओव्हर दुसरा फ्लायओव्हर, अंडरपासेस, रोड एक्सटेन्शन वगैरेचे जे प्रोजेक्ट आहेत ना, ते कळंबोली सर्कल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत होणार आहेत. ते महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत त्याचं काम चालू आहे. ते पण 2028 पर्यंत होऊन जाईल. तर सर तुमच्या दोन्ही प्रॉपर्ट्यांना आम्ही व्हिजिट करून आलो. खूप छान प्रॉपर्टी आहेत. करिश्मा, तुला कोणची आवडली? मला दोन्ही आवडल्या, पण जास्त बेस्ट कृष्णा रेसिडेन्सी. दोन्ही आवडलं म्हणजे दोन्ही नाही घेऊ शकत आपण, एकच घेऊ शकतो. राईट, बरोबर. आता बायकोची चॉईस ती माझी चॉईस. आणि कृष्णा रेसिडेन्सीमध्ये कसं आहे की चॉईस एकदम जास्त अवेलेबल आहे. बिकॉज इथे काम बघायला गेलं तुम्ही तर प्लेन लेवलला झाला, तुम्हाला वहिनीने प्रॉपरली गाईडही केलं असेल. आता यामध्ये मी तर जी माहिती तुम्हाला सांगणार आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरुवातीची की लिगलायझेशनची. ड्रायपार्टी प्लॉट असल्यामुळे काय कोणत्याही प्रकारचं तिकडे बाकी इन फ्युचर तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही. आणि त्यासोबतच रेरा रजिस्टर आणि सिडको अप्रूव्हल आपल्याला याच्यामध्ये भेटलेलं आहे. मला जरा चांगले वाटले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे सर की आता याच्यामध्ये चॉईस फ्लॅट जास्त अवेलेबल आहेत. म्हणजे पाहिजे ते फ्रंट साईडचे फ्लॅट तुम्ही चॉईस करू शकता. कारण भरपूर वेळा कसं होतं की अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असल्यामुळे तुम्हाला हवी तो फ्लॅट चॉईस करता येतो. कारण जसं बिल्डिंग रेडी होतं, ऑलरेडी बुकिंग झालेले असतात, मग चॉईस फ्लॅट आपल्याला भेटत नाही. आपण अमाऊंट तर तेवढीच देतो, पण चॉईस कमी अवेलेबल असतात. तर फ्रंट एंड साईडचे एक चांगले चॉईस तुमच्याकडे अवेलेबल असतील. कारण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही वास्तू तुमच्या जसं हवं आहे, आता सगळे फ्लॅट्स आपले वास्तुशास्त्रानुसारच बनवलेले आहेत, पण तुम्हाला कोणता एकदम परफेक्ट वाटतोय तो तुम्ही इकडे चॉईस करू शकता मॅम. आणि यामध्ये कसं आहे की इंटरनली जरी फ्लॅटचं तुम्ही एरिया बघायला गेलं तर 400+ तुम्हाला कार्पेट भेटून जातो. आणि प्लस पॉईंट यामध्ये असं आहे की बेडरूम सज्जा किचनला, जसं मी जातानाही तुम्हाला सांगितलं होतं की किचनला, बेडरूमला आणि इव्हन तुमच्या लिव्हिंगला अटॅच बाल्कनी तुम्हाला भेटून जाते. तर कोणत्या फ्लोअरवरती तुम्हाला फ्लॅट हवा आहे मॅम? आम्ही डिसाईड केलं की 6th फ्लोअर. 6th फ्लोअर ना, बरोबर. आता 6th फ्लोअरवरती बघायला गेलं तर व्हेंटिलेशन पण प्रॉपरली तुम्हाला भेटेल. इव्हन प्रॉपरली प्रायव्हसी मेंटेन राहते तुमची. सगळ्यात महत्त्वाचं फ्रंट एंड साईडला जर बघायला गेलं तर एकदम प्रॉपरली तुम्हाला रोड फेसिंग फ्लॅट भेटून जातो. आणि 6th फ्लोअरला जर बघताय फ्लॅट तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोरचा व्ह्यू तुम्हाला एकदम चांगला भेटून जातो, असं आहे. तर आता मग बँकिंगचं वगैरे कसं असणार आहे तुमचं, किंवा बाकीच्या गोष्टी पूर्णपणे डाऊन पेमेंट आणि ते क्लिअर आहे का? कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सुरुवातीला 51,000चं टोकन अमाऊंट घेतो, त्यानंतर तुमची बँकिंगची प्रोसेस करतो आणि नंतरच रिमेनिंग अमाऊंट घेतो. म्हणजे कोणत्याही प्रकारची तुमची अडवणूक होत नाही, की असं नाही की सुरुवातीलाच तुम्हाला जास्त पद्धतीचं डाऊन पेमेंट किंवा बाकीच्या गोष्टी वन टाईम पेमेंट वगैरे द्यायचं आहे. सुरुवातीला तुम्ही फक्त एक 51,000चं टोकन अमाऊंट देऊ शकता. त्यानंतर तुमच्या पेमेंटची सर्व गोष्टींची क्लॅरिटी असेल, म्हणजे तुमचं बँकेचं सँक्शन रेडी असेल किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या क्लिअर आउट असेल, तर मग पुढे आपण बँकिंगचं प्रोसेस करू शकतो. आणि बँकेच्या याच्यामध्ये पण आपल्याकडे चांगले ऑप्शन आहे. समजा सिबिलचा वगैरे जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण काही काळासाठी फायनान्समधूनही लोन घेऊ शकतो. यासोबत सर काय आहे की आपल्याकडून तुम्हाला ना किचनचं पूर्णपणे फुल्ली इंटिरियर करून दिलं जातं. म्हणजेच की तुम्हाला पूर्णपणे मॉड्युलर किचन करून दिलं जातं. म्हणजे तुम्हाला काय होतं की फ्लॅटसोबत तुमचं ऑलरेडी एक फर्निश केलेलं किचनसोबत तुम्हाला फ्लॅट भेटतो. आणि ते आपल्या या प्रायझिंगचं असं नाही की काहीतरी अमाऊंट इन्क्लूड केलेली आहे आणि ती तुम्हाला देतो आहे. तर ऑलरेडी आपल्याकडून ते एक्स्ट्राचं तुम्हाला ऑफर दिलं जातं. त्यामध्ये बघायला गेलं तर मग तुम्ही लिव्हिंगमध्ये वगैरे तर फर्निश करतात, पण भरपूर वेळा किचनमध्ये आपण दुर्लक्ष करतो किंवा किचनला राहून जातो. तर याच्यामध्ये ते पूर्णपणे फर्निश आपण करून देतो तुम्हाला. तर मित्रांनो, आम्हाला तर आमच्या स्वप्नातलं घर मिळालं आहे. तुम्हाला पण तुमच्या स्वप्नातलं घर पाहिजे असेल तर प्रॉपर्टी नेटवर्क यांच्या ऑफिसला या आणि तुम्ही पण तुमची प्रॉपर्टी बघायला जा. आणि हो, तुम्हाला
पिक अँड ड्रॉपची सर्व्हिस पण एकदम फ्री आहे. तर एकदा नक्की प्रॉपर्टी नेटवर्कला व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर लगेच बुक करा. कसा वाटला? मस्त. बायको खुश, मग आपण पण खुश. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा जर ब्लॉग तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्रिगोल्ड.